हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आज हे दोघी बापले की लवकर उठले म्हणून माझे लवकर कामं होत आहे. कारण हे लोक उशिरा उठतं म्हणून मी तर उठून जाते लवकर, पण हे दोघीच बापले की उशिरा उठतं म्हणून माझं लवकर कामं होत नाही. की 2-2, 3-3 वाजेपर्यंत कामं होतं. मग काय, आज त्याच्या पप्पांना जायचं होतं बाहेर म्हणून लवकर उठले, लवकर आवरलं फटाफट. मी पण कपडे मी रात्रीच धुतलेले, कारण कपडे 2 दिवसाचे होते म्हणून मी रात्रीच धुवून ठेवलेले. परवा दिवशी पाणी नाही आलेलं म्हणून कपडे धुतले नव्हते, रात्री धुतले. मग कपडे ड्राय करायला टाकले. माझी पोरगी आणि तिचे पप्पा बाहेर गेले, झाडू मारून घेतलं, भांडे घासायला घेतलं, कारण रात्रीचे थोडेफार भांडे होते जेवणाचे, ते पण घासून घेतलेले. तर मी रात्रीचे धुवून घेते, मग जेवणाचे भांडे राहतात ते घासले. मग गॅस वगैरे पुसला, वाटा वगैरे धुतला. गॅस तर नाही धुतलेला, कारण मी तुम्हाला सांगितलेलं 1 दिवसाच्या आडमध्ये मी गॅस धुते, म्हणून मी रोज गॅस नाही धुत. गॅस फक्त पुसून घेते मी, धुत नाही लवकर म्हणजे मी 1 दिवसाच्या आडमध्येच गॅस धुते, कारण माझं गॅस पाहणंच नव्हतं लवकर. आता मी गॅस वगैरे धुतला आणि मग लाते पुसायला घेतले. आणि माझी पोरगी गेलीच नाही आज बाहेर, कारण त्याच्या पप्पांसोबत तिला जायचंच नव्हतं. काय माहिती काय झालेलं तिला, हॉलमध्येच खेळत होते, तिला गाडीमध्ये टाकलेलं. तिचं फक्त बघत होते मी काय करते आणि काय नाही. हे बघा, आणि माझी मांजरी तर नुसतं मी इथं आवडते आणि तिथं ती घाण करते. माझी पोरगी आणि माझी मांजर दोघी एकसारखेच आहे. आता मी इथून आवरून गेले आणि तिने बघा उशी कशी पाडून टाकले सोप्याचे. मग काय, माझ्या पोरीला बोलली तो तिथंच थांब. कपाटाची हालत खूप खराब झालेली, कारण मी ध्यानच नाही दिलेलं. मी गावाला पण गेलेलं मध्ये, तर कोणी बघितलंच नाही, म्हणून मी विचार केला आज कपाट थोडं जमवू मी. कपाटाचा दार तुटलेला म्हणून काय करायची इच्छाच नव्हती. हिच्या पप्पांनी लावलं तेव्हा मी विचार केला आता जमवूनच घेत. संध्याकाळी माझी पोरी रेडी करायला बसली, कारण त्याचे पप्पा तिला दुकानात घेऊन जाणार होते. आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय, गुड नाईट.